या माणसाची तुम्हाला मूर्ती जरी लहान दिसली असली तरी कीर्तीलय महान आहे. 50 किलो वजनाचा माणूस 50 किलोचं पोतं वाहतोय. नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक स्वागत करतो तुमचं मोनिका प्रतीक ब्लॉगच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज घरी शिर्डीचा खरवस केला आहे. पहिल्यांदा शिर्डीचा खरवस खातो आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी म्हशीचा खरवस खाल्ला असेल, गायचा खाल्ला असेल, पण शिर्डीचा पहिल्यांदाच खरवस मी पण ट्राय करतो आहे. काय काय लोकांना शिर्डी म्हणजे काय ते माहीत नसेल मित्रांनो. तर शिर्डी म्हणजे बकरी, गावच्या भाषेत बकरीला शिर्डी म्हणतात. तर आता एकदा ट्राय करून बघतो कसा लागतोय. शिर्डीचा खरवसा मित्रांनो आयुर्वेदिक असतो, कारण की शिर्डी ही झाडपाला खाते, त्याच्यामुळं. बघा आता कसा लागतोय. जरा ठीकठाक लागतो, एवढा ना म्हशीचा जो चांगला लागतो. त्याच्यापेक्षा मित्रांनो म्हशीचा आणि गायचा दूध मस्त लागतो खरवस. शिर्डीचा एवढा काही खास नाही लागत, पण आहे बऱ्यापैकी चांगलं आहे. तर चला तर मग मित्रांनो, आता चाललो मी कांदे आणायला रानामध्ये. हा मी पण येतोय, चला की येतो, चला. तर मित्रांनो आता जस्ट खाली आलोय रानामध्ये, गाडी इथपर्यंत आणली. ए काय हे बघ आपली काळी, हे काळे चल. हे बघा मित्रांनो, हे कांदे काढलेत, ते आता भरून आपल्याला न्यायचेत घरी. आणलंय की स्वतः आहेत ना बांधायला. कुठे आहेत? नाशिकला कांदा भारीच आहे, पण असा कांदा मला म्हणलं गोण भरून जा. अरे म्हणलं गोण भरून कुठं वजन घेऊन जातो मी. फुकट 30 किलोचा कट्टा ते घेतो, ते बी बरं पडतं एकदम. त्या लाल खरं 16 रुपये किलो कांदा. किती पोते आणले तुम्ही? तणनाशक मारायचं, त्याच्यावर राऊंडअप मारायचं, एकदा सगळं जळून जाईल. वाळवतो. तर मित्रांनो आता हे एक पोतं आणून टाकलंय घरी. तर हे पोतं तुम्हाला दिसताना बारकं दिसतंय, पण हे एक पोतं 50 ते 60 किलोचं आहे, कारण की ओल्या कांद्याला वजन असतं जास्त. तर आता मग जातो दुसरं पोतं आणायला. तिकडे 2 कांदा आहेत बघा, तिकडचा कांदा उचलला का? तिकडं कांदा होता लाईनीत 2. पांडुरंग आता दुसरं वजन टाकतायत आपल्या गाडीवर. या माणसाची तुम्हाला मूर्ती जरी लहान दिसली असली तरी कीर्तीलय महान आहे. 50 किलो वजनाचा माणूस 50 किलोचं पोतं वाहतोय. हा तसं आपल्याला जमणार आहे का? पांडुरंग जमल का आम्हाला? हो ना. जरा तिथं बरोबर जमल का तुमच्या एवढं? जमाय काय झालं? हा
होतं तिकडे टाकून माझ्या एवढ्याला जाऊ लगेच. ते पण रेकॉर्ड होईल. हो द्या. हा बघा, या रस्त्यावरून आपल्याला आता पोतं घेऊन जायचं आहे. आपली गाडी पण कुठलं पण वजा असू द्या, नेते पण वडत. तर मित्रांनो, आत्ता जस्ट कांदा आणला आणि असा वतून ठेवला आहे घरामध्ये. उद्या हा पसरून ठेवायचा चांगल्या प्रकारे. या एवढ्या कांद्यामध्ये 2 ते 3 महिने आरामात निघतील. आता यंदाच्या वारीनं कसं आहे, यंदाच्या वारीनं मित्रांनो कांदा आम्हाला कमी झाला. गेल्या वर्षी जो कांदा होता तो आम्ही अजूनपर्यंत खातोय. यंदा फक्त आपल्याला एवढाच झाला. आता हा कांदा जेमतेम आहे ना 2 क्विंटल असेल. 2 क्विंटल म्हणजे 200 किलो. तर चला जाऊ मित्रांनो, आता जातो. आता आंघोळ बिंघोळ करतो आणि चहा बी पितो. तर व्हिडिओमध्ये आता मी इकडे एंड करतो. आणि मला अजून एक सांगणं आहे की तुम्ही आपल्या चॅनलवरती विजिट करताय तर करता प्लीज सबस्क्राईब पण आपल्याला करून घ्या. कारण की तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय, लाईक करताय, पण सबस्क्राईब मात्र करत नाही. तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे मराठमोळी व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला तर मग पुन्हा भेटू आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.